मित्रांनो नमस्कार, मी नरेंद्र सुरेश गायकवाड आपल्याला कायमच नवनवीन व्हिडिओ दाखवत आलो आहे. आपल्या स्वामी समर्थ ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असाच एक सुंदर प्लॉट आपल्याकडे घेऊन आलोय. खरं तर हा जो प्लॉट तुम्हाला नवीन घेऊन आलोय त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण सगळ्या 265 व्हरायटीच्या ऊसाची आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवले आहेत. आज जो ऊस आणलाय हा आपला आहे 86 आणि सगळ्यात महत्वाचं या ऊसाची जातही चांगली आहे. तर या हिशोबाने आपण सगळ्यात महत्वाचं आपण आता पहिल्यांदा शेतकऱ्यांची ओळख करून घेऊयात. मी या ठिकाणी शेतकऱ्यांना आमचे जे चुलते आहेत प्रगतशील बागायतदार माननीय दशरथ शेठ गायकवाड यांना विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्यांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी दशरथ बबन गायकवाड, मुक्काम पोस्ट मलठण. ही आमची अहमदाबाद गावामध्ये शेती आहे आणि या शेतीमध्ये गेल्या वर्षीचा 8 साली ऊसाचा खोडवा. बरं, साधारणतः आता या खोडव्यामध्ये तुम्ही जवळ लागवड केली 8 सालीची, तर मागच्या वर्षी साधारण कोणत्या महिन्यात लागवड केली याची? जुलै महिन्यामध्ये लागवड. आणि ही सरी जी पाडलेली आहे ती किती फुटी सरी आपण ऊसासाठी पाडली? 4.5 फुटी सरी. शेतकऱ्यांनो 4.5 फुटी सरी या ठिकाणी पाडलेली आहे. बरं, लागवड करत असताना साधारण किती फुटावर लागवड केली होती ऊसाची? लागवड साधारण 2 फुटावर 2 फुटावर एक कांड्याची लागवड डोळा पद्धतीने त्यांनी 1 डोळा पद्धतीने 2 फुटावर एका डोळ्याची लागवड त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. बरं, हे सगळं करत असताना साधारणतः ऊस लागवड केल्यानंतर आपण आता हा जो खोडवा धरलाय तर खोडव्याचं नियोजन जरा शेतकऱ्यांना सांगा की तणनाशक तुम्ही किती दिवसांनी मारलं याला? तणनाशक साधारण ऊस तुटून गेल्यानंतर आपण 20-21 दिवसांनी बरं तणनाशक मारलं. 20-21 दिवसांनी यांनी ऊस तुटून गेल्यानंतर 20-21 दिवसांनी तणनाशक मारलं. साधारण कुठलं तणनाशक मारलं? टारगा गोल आपलं साधं पहिलं टारगा आणि गोलची फवारणी केली. साधारणतः 10 ml प्रतिपंप आपण फवारणी दिली होती. बरं, हे सगळं करत असताना त्याच्यानंतर आपण बाळभरणी केली का काय केली कसं शेतकऱ्यांना सांगा. प्रथमतः आपण थोडीशी बाळभरणी केली. त्याच्यामध्ये आपलं ऊस स्पेशल कोणत्या कंपनीचं? सुवर्णभूमीचं. सुवर्णभूमी कंपनीचं ऊस स्पेशल 2 बॅगा आणि युरिया. बरं, हे बाळभरणीला आपण खत दिलेले. तर शेतकऱ्यांना एक लक्षात घ्या, 50 किलो ऊस स्पेशलची बॅग अशा 2 म्हणजे 100 किलो ऊस स्पेशल आपण या ठिकाणी सुवर्णभूमी कंपनीचं वापरले. त्याचबरोबर युरियाची एक 50 किलोची आपण 45 किलोची या ठिकाणी वापरली. दोन्हींचा मिक्स डोस आपण बाळभरणी लावलाय. बाळभरणी काही ठिकाणी लोकांना माती लावणं पण म्हणतात किंवा बाळभरणी म्हणतात किंवा पहिला डोसही म्हणतात. तर एक लक्षात घ्या, हा डोस आपण पहिला या ठिकाणी ऊसाला टाकला. त्यानंतर आपण ऊसाला परत तणनाशक किती दिवसांनी मारलं? त्यानंतर 1 महिन्यानंतर साधारण 1 महिन्याने पुन्हा जेव्हा गवत उगून आलं त्यावेळी शेतकऱ्यांनी तणनाशक मारले. तणनाशक कुठलं मारलं शेतकऱ्यांना सांगा. शंकर 240. बरं, शंकर 240 आणि मेरा 71ची एक पुडी 10 पंपाला आपण असं तणनाशक या ठिकाणी ऊसाला मारलेलं आहे. बरं, हे सगळं केल्यानंतर आज आपण ऊसाची जी वाढ पाहतो तर हे तणनाशक मारल्यानंतर जो मोठा डोस आपण भरतो बाळभरणी आणि मोठी भरणी, तर मोठी भरणी साधारण तणनाशक मारलं किती दिवसांनी आपण केली? तणनाशक मारल्यानंतर परत 1 महिन्याने. 1 महिन्याने केली. शेतकऱ्यांनो, आता एक सगळा दिनक्रम लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल, खोडवा तुटून गेल्यानंतर साधारण 7 महिने ऊसाला झाले असतील. हो. तर 7 महिने झाल्यानंतर आज तुमच्या लक्षात येईल, तुम्ही झूम करून पाहू शकता, यांना दाखवा. आज जवळजवळ 14 कांड्यावर ऊस आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 जवळजवळ 15 कांड्यावर ऊस म्हणजे महिन्याला 2 कांड्याच्या हिशोबाने ऊसाची वाढ या ठिकाणी झालेली लक्षात येईल. दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना मी सांगतो की कांडी मोजून दाखवा लोकांना की आपल्याकडे शेतकऱ्यांना कांडी किती आहेत, एका ठोंबाला कांड्यांची संख्या किती आहे त्यांना मोजून दाखवा. हा ऊसांची जे फुटवे आहेत ते जबरदस्त आहेत. आता थोडं ऊस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. शेतकऱ्यांनो, आपलातून फुटवा या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला. 19 फुटव्यांची संख्या या ठिकाणी ऊसाला लक्षात येईल. म्हणजे पूर्ण 19 फुटवे. फुटवे नाही. हा, आणि बारीक फुटवा नाही. पोंगा म्हणतो आपण, पोंगा एकही राहिलेला नाही ऊसामध्ये. सगळ्या ऊसांची पूर्ण वाढ झालेली आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आपण कायम दाखवतो आलोय ऊस स्पेशलच्या वापरामुळं पानांची रुंदी पण जबरदस्त झाली. जवळजवळ 4 बोटांची रुंदी आहे पानांची आणि जेवढी पानांची ग्रीनरी शायनरी तुमच्या लक्षात येईल, जबरदस्त शायनिंग तुम्हाला लक्षात येईल. तिसरा विषय मी तुम्हाला सांगायचा झाला, मी तुम्हाला आज हा ऊस दाखवण्यामागं कारण असं आहे, 265ची कांडी एवढी लांब होत नाहीत. जवळजवळ 1 पेऱ्या एवढं कांड तुम्हाला इथे या ठिकाणी लक्षात येईल. एकाच ऊसाचं एकाच बेटाचं कांड. जवळजवळ मागच्या वर्षी साधारणतः शेतकऱ्यांना सांगा की आपलं टनेज किती गेलं होतं एका एकराला? मागच्या वर्षी 8 साली ऊसाचं 80 टन. 80 टनाचं उत्पादन या ठिकाणी शेतकऱ्यांनी काढलंय 8 साली ऊसाला. आणि आता हा त्याचा खोडवा आहे. आता मला तर वाटतं मागच्या वर्षीपेक्षा ऊस चांगला आहे, त्यामुळे यंदा ऊसाच्या खोडव्या
यांची टनेज सुद्धा जास्त वाढू शकतं. साधारणतः 10 टनापर्यंत ऊसाचं टनेज वाढेल. मागच्या वर्षी या ऊसाला शेवटच्या टप्प्यामध्ये ऊस स्पेशल जी कंपनी सुवर्णभूमी त्यांचंच लिक्विडचं 5 लिटरचं कॅन्डाई आपण सोडलं होतं शेवटच्या टनामध्ये. जवळजवळ 10 टनाची वाढ या ठिकाणी ऊसाची झाली होती. ऊसाचा गोडवा, पानांची काळोखी, वाढ, फुटवा, हा ऊस हा जयद्रथ आपण म्हणतो आसुरी हा जयद्रथ, त्याप्रमाणे हा ऊस तुमच्या समोर आहे. आणि हे सगळं बघत असताना तुमच्याला एक गोष्ट लक्षात येईल, या बाजूचा मी एक ऊस दाखवू इच्छितो. ऊसाची जाडी जर काही ठिकाणी बघितली ना तुम्ही, जवळजवळ एक याच्यामध्ये बसल एवढी जाडी या ऊसाच्या कांड्यांची आहे आज. आणि एकदम भक्कम ऊसाची कांडी लक्षात येतील. वाढ जर पाहिली तर एकदम शेंड्यापर्यंत ग्रीनरी आहे आणि कुठल्याही प्रकारचा करपा. त्याचप्रमाणे आता आपण लोकांना सांगतो की बाबा उन्नी, आता सध्याच्या काळामध्ये ऊसांना उन्नींचा मिलीबगचा त्रास खूप जाणवू शकतो. पण ह्या ऊसाच्या तुमच्या पातळा तुम्ही इथं पाहू शकता. आज या ठिकाणी उन्नीचा तुम्हाला कुठलाच प्रादुर्भाव दिसून येणार नाही. उन्नी नाही म्हटलं तरी चालेल, ऊसाला उन्नी नाही. दुसरा विषय मिलीबग नाही आणि कुठल्याही प्रकारचा लोखरी मावाही तुम्हाला दिसून येणार नाही. लोक म्हणतात 265 ला सगळ्यात जास्त याचं प्रमाण आहे, पण खालूनच ताकद एवढी आपण दिली ऊसाला की कुठल्याही प्रकारचा हे झालं नाही. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना आपण जी फवारणी केली ऊसाची ती सांगणं गरजेचं आहे. साधारणतः पहिला डोस टाकल्यानंतर आम्ही साधारण ऊसाला आतापर्यंत 2 फवारण्या केल्या. पहिली आपण खोडकीड होऊ नये म्हणून कोरॅजन प्लस जिब्रेलिक ऍसिड याची फवारणी केली, ज्याने खोडव्याला आमच्या 100% खोडकिडीपासून मुक्त केलंय. आणि दुसरा विषय काय झाला की हे सगळं करत असताना दुसरा जो डोस आम्ही फवारणीचा केलाय, तर त्याच्यामध्ये लिओसिन आणि ऊस स्पेशल याची एक फवारणी पण ऊसाला घेतलेली आहे. त्या 2 फवारण्या ऊसाला झाल्या पाहिजेत. त्याच्या शेड्यूलनुसार 4 फवारण्या असतात, पण 2 फवारण्या आपण या ठिकाणी ऊसाला घेतले. चला, तेवढा सगळा सुंदर ऊस तुम्ही काढलात. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांमध्ये औषधं आम्ही देतो स्वामी समर्थ कृषी उद्योग समूहाकडून. या 3 एकराची आपण या ठिकाणी नियोजन सगळं केलंय. हे सगळं करत असताना औषधं पुरवणारे तर आम्ही आहोतच, परंतु सगळ्यात मोठाचं श्रेय द्यायला पाहिजे शेतकऱ्याच्या कष्टाला. हे सगळं वेळेत करणं, हे सगळं नियोजन करणं, फवारण्या उत्तम रीतीने करणं, कुठल्याही प्रकारचं तण तुम्हाला ऊसामध्ये दिसणार नाही, तणाचं नियोजन करणं, हे सगळ्यातच श्रेय शेतकऱ्यांना जातं. म्हणून सर्वप्रथमतः मी शेतकऱ्याचा मनापासून आभार मानतो आणि आमच्या दसरा तात्यांना विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्या वतीनं काही सल्ला देऊ शकता का? सल्ला काय नाही, ऊसाच्या पिकामध्ये सुद्धा आपण वेळोवेळी लक्ष दिलं ना आणि खतं औषधाचं नियोजन केलं तर ऊस पीक सुद्धा चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. तर सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत ऊस पिकामध्ये लोकांचं एकच म्हणणं आहे की ऊस लावायचं आणि रिलॅक्स गावामध्ये हिंडायचं. हा विषय खूप चुकीचा आहे. ऊस नियोजन करत असताना ऊसाला आपल्या मुलाप्रमाणे जसं आपण तरकारीला जगतो त्याप्रमाणे लक्ष देऊन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे योग्य प्रमाणात. खात्रीनं पैसे देणार, खात्रीनं पीक. आणि आज पाहताय आपण 3,500 रुपये पर्यंत टनाला भाव दिलेला आहे. तर हा भाव जर आपल्याला मिळाला तर उत्तम रीतीने कांद्यापेक्षा परवडणारं पीक ऊस आहे, परंतु त्याला व्यवस्थित पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वापसा पद्धत पाहणं गरजेचं आहे. आपल्या ऊसामध्ये किती प्रकारात